नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे आम आदमी पक्षाला आता केवळ पंजाबचा सहारा उरला। निवडणुकीत केवळ आम आदमी पक्षाचाच पराभव झाला नाही, तर पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाचा धक्का बसला। त्यामुळे ते आता साधे आमदारही राहिलेले नाही। ते निवडून आले असते तर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना सन्मानाची जागा मिळाली असती, परंतु आता ते अगदीच रिकामी झाले आहेत। दिल्लीतील पराभवानंतर त्यांनी तातडीने पंजाबकडे धाव घेत आपच्या सगळ्या आमदारांची बैठक बोलावली। पंजाबमध्ये आम आदमी पक्ष फुटू शकतो, पक्षाचे 30 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत अशा बातम्या येऊ लागल्या। स्वतः मुख्यमंत्री भगवंत मान केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याची ही चर्चा सुरू झाली। असे काही होण्याची शक्यता असेल तर वेळीच त्याला आळा घालणे गरजेचे आहे, हे ओळखून अरविंद केजरीवाल पंजाबात गेले। दुसरी चर्चा ही देखील आहे की दिल्लीचे मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर अरविंद केजरीवाल आता पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात। अमृतसर पूर्व या मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचेही बोललं जात आहे। अर्थात तसे होण्याची शक्यता कमी असली तरी दिल्लीत सत्तेत आल्यानंतर भाजपने ज्या पद्धतीने केजरीवाल यांच्या विरोधात फास आळवायला सुरुवात केली ते पाहता आपला जीव वाचवण्यासाठी केजरीवाल पंजाबचा सहारा घेऊ शकतात। कोणत्याही प्रदेशाच्या मुख्यमंत्र्याला एक संवैधानिक सुरक्षा कवच मिळत असतेच। याच कवचामुळे ईडीचे 9 वेळा नोटीस देऊनही तेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या केजरीवालांनी ईडीला दाद दिली नव्हती। शिवाय पंजाबला पूर्ण राज्याचा दर्जा आहे, त्यामुळे तिथे अधिक सुरक्षा मिळू शकते। या संभाव्य घटनाक्रमामुळे सध्या पंजाब चर्चेत आल्याचं दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।